सर्वांना नमस्कार. आजच्या जमीन जुमला या सेगमेंटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. यापूर्वीचे व्हिडिओ आपण नक्कीच पाहिलेले असतील, जे जमिनी संदर्भातच आपल्याला वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या केसेस संदर्भात माहिती देणारे आहेत. आणि आजचा विषय देखील जमिनीशीच. जर आपण जमीन खरेदी करणार असाल तर कुठल्या कुठल्या गोष्टी आपण पाहणं अत्यावश्यक आहे, जेणेकरून आपल्याला जो काही जमिनीचा व्यवहार आपण करत आहात तो योग्य होईल आणि आपले पैसे कुठेही वाया जाणार नाहीत. कारण दररोजच्या व्यवहारांमध्ये आपण आज अशी परिस्थिती पाहतो, आपण पैसाही दिलेला असतो, जमिनीचा ताबा मात्र आपल्याकडे नसतो. काही वेळा तर जमिनीच्या केसेस चालू असतात कोर्टामध्ये आणि मग आपला पैसा गेलेला असतो याचा पश्चाताप आणि पूर्ण कुटुंबाला मनस्ताप देखील होत असतो की अशा पद्धतीचा व्यवहार आपण करायलाच नको होता. तर बऱ्याच अडचणी येतात जमीन व्यवहार जर आपण योग्य गोष्टींची काळजी न घेता केलेला असेल तर. अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत की जमीन व्यवहार करताना आपण पाहणं अत्यंत गरजेचं आहे. तर याचबद्दलचा आपला आजचा हा व्हिडिओ आहे, जो की जमीन जुमला या सेगमेंटमध्ये मी आपल्यासोबत शेअर करतो आहे. तर वळूयात आपल्या या माहितीपर व्हिडिओकडे. जमीन खरेदी करत असताना जनरली सर्वसाधारणपणे आपण 7/12 पाहतो त्या व्यक्तीचा. 7/12वरती त्या व्यक्तीचं नाव आहे का? त्या व्यक्तीचं नाव असेल तर त्या व्यक्तीचा 7/12 कुठल्या फेरफारानं, म्हणजे जो फेरफार झालेला आहे त्याच्यामध्ये कोणत्या व्यक्तीच्या नावे यापूर्वी जमीन होती आणि सदर आत्ताच्या व्यक्तीच्या नावे ही जमीन कशा पद्धतीने आली, ही सर्व माहिती आपल्याला फेरफार याच्यावरती मिळेल. हा फेरफार जर आपण पाहिला, त्याच्यावरती जर माहिती योग्य असेल तर आपण एक स्टेप पुढे जात असतो. मी एक स्टेप म्हणतोय, सगळ्या स्टेप्स नाही. कारण जमीन व्यवहार करताना आपल्याला बऱ्याच टप्प्यातून जावं लागणार आणि ते टप्पे जर योग्य ठिकाणी योग्य वेळी परिपूर्ण केले आपण, तर आपला व्यवहार हा योग्य ठरेल आणि आपला पैसा योग्य ठिकाणी लावल्याचे समाधान आपल्याला आणि पर्यायानं आपल्या कुटुंबाला देखील मिळेल. तर नंबर 1, पहिल्यांदा आपण 7/12 तो पाहतो. 7/12 हा अपडेटेड हवा आहे, पूर्वी काढलेला नसावा. आत्ताचा 7/12 जर आपण काढला आणि त्याच्यावरती जी नावे आहेत ती कोणत्या फेरफारानं, फेरफारामधली देखील नावे तपासून घेणं की सदर फेरफारातलीच नावे या 7/12वरती आलेली आहेत. हे पाहिल्यानंतर 7/12चे प्रकार देखील असतात, जे की आपण पाहिल्यानंतर भोगवटा 1, भोगवटा 2 आणि फेरफारावरून आपल्याला कळतं की कुठल्या पद्धतीची ती जमीन आत्ता सध्या आहे, आपण ज्याचा व्यवहार करणार आहोत. तर ह्या गोष्टी देखील आपण पहिल्यांदा तपासल्या पाहिजेत. नंबर 2, दस्तामध्ये तुम्ही ज्या चतुःसीमांचा उल्लेख करणार आहात त्या त्याच पद्धतीच्या आहेत का, हे देखील तपासलं पाहिजे. माननीय दिवाणी न्यायालयामध्ये एक प्रचलित अर्ज दिला जातो, ज्या वेळेस आपण असे व्यवहार करतो अडचणीचे, त्या अर्जाला 7/11चा अर्ज असं म्हणतात. आता जरी हा शब्द तुम्हाला माहिती नसेल तर CPCच्या सेक्शनला तो अर्ज आहे 7/11. ऑर्डर 17 असते, त्यातला रूल जो आहे तो 11 असतो. तर या ऑर्डरप्रमाणे जर तुमच्या चतुःसीमा ह्या खरेदी दस्ताच्या ज्या काही माहिती तुम्ही तिथे नोंदवता त्यामध्ये जर चुकीच्या आढळल्या तर न्यायालयामध्ये आपल्या विरुद्ध असणाऱ्या प्रतिवादींचा वकील, जो की आपल्याला या मुद्द्यावरती खरेदी खत रद्द करून मागू शकतो. म्हणून शक्यतो
ज्या आपण गटाची ज्या जमिनीची खरेदी घेणार आहात, विकत घेणार आहात ते क्षेत्र, त्याची चतुःसीमा ही आज जशी आहे, व्यवहार करताना तशीच दिलेली आहे का, हे आपण तपासायला हवी. त्यानंतर आपण जो फेरफार, या फेरफारामध्ये ज्यांची नावे यापूर्वी होती आणि त्यांचे वारस म्हणा किंवा वाटप म्हणा ज्या पद्धतीनं केलेलं आहे, याचा उल्लेख त्या फेरफारमध्ये असतो. हे अत्यंत काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे. हे यासाठी सांगतो आपल्याला की मेहरबान कोर्टामध्येच अशा जमिनीच्या केसेस अजून देखील पेंडिंग आहेत, प्रलंबित आहेत. काही केसेस 5 वर्षांपासून प्रलंबित आहेत, काही केसेस 10 वर्षांपासून प्रलंबित आहेत. ही प्रलंबित असण्याची कारणे ही वेगवेगळी जरी असली तरी आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे की ज्या जमिनीची खरेदी आपण करणार आहोत त्याचं वाटप हे योग्य पद्धतीनं झालेलं होतं का. उदाहरणार्थ आता सध्या माझ्या समोरच एक केस अशी आहे ज्यामध्ये फेरफारवरती ज्यांची नावे होती, ज्यांचं वाटप झालेलं होतं आणि त्या अनुषंगाने सातबाराला त्यांची नावे लागली आणि त्यांनी दुसऱ्या पार्टीसोबत व्यवहार केला. व्यवहार केल्यानंतर अचानक, आता तुम्ही म्हणाल व्यवहार तर झाला, खरेदी खत नोंदून झाला, सगळं झालं. अचानकपणे यामध्ये असा ट्विस्ट आलेला आहे, अशी सध्या केस आहे आमच्याकडे आणि त्यामध्ये कामकाज चालू आहे की असा व्यक्ती त्याच कुटुंबातला हा समोर येतो ज्याचं सातबाऱ्याला नाव नव्हतं, ज्याच्या नावाचा उल्लेख देखील नव्हता. तुम्ही म्हणाल मग ज्याच्या नावाचा उल्लेख नव्हता तो व्यक्ती याला हरकत कशी घेऊ शकतो. तर हा मुद्दा लक्षपूर्वक ऐका. वाटप करताना जर त्या कुटुंबातील वाटप हे ज्याचा हक्क अधिकार आहे त्याला वेळीच आपण दिलेला नसेल, त्या व्यक्तीला डावलून आपण अशा पद्धतीचं कुटुंबामध्ये वाटप केलेलं असेल, त्या व्यक्तीला 5 वर्षांनी ती गोष्ट समजो, 10 वर्षांनी ती गोष्ट समजो, त्या व्यक्तीला त्याचा हक्क मेहरबान कोर्टात मागण्याचा अधिकार आहे. आणि जे खरेदी खत तुम्ही एवढी मोठी स्टॅम्प ड्युटी भरून, मोठी रक्कम मोजून समोरच्या पार्टीसोबत व्यवहार केलेला असतो, आपण जाऊन त्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेस मात्र अशी व्यक्ती समोर येऊन म्हणते की माझा या प्रॉपर्टीमध्ये, या शेतजमिनीमध्ये माझा हिस्सा आहे, माझा अधिकार आहे. मग तुम्ही इथे म्हणाल इथे कायद्याचं बंधन आहे. कायद्याची बंधनं जे लिमिटेशन ऍक्ट मध्ये दिलेली आहे ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीची आहेत. खरेदी व्यवहार, शेतजमिनीचा व्यवहार करताना कोणाला किती मर्यादा आहे, किती काळापर्यंत त्या सदर शेतजमीन मिळकतीच्या व्यवहारामध्ये आक्षेप हरकती नोंदवू शकतो हे तपासून घ्या. जर त्या कुटुंबापैकी कोणी नसेल तर 3 वर्षांच्या मुदतीपर्यंत त्या खरेदी खताला चॅलेंज करू शकतो. तो खरेदी खत रद्द करून मागू शकतो. आणि त्याच कुटुंबातील ती व्यक्ती असेल तर 12 वर्षांपर्यंत ती व्यक्ती त्या शेतजमिनी संदर्भात हक्क आहे, अधिकार आहे म्हणून दिवाणी न्यायालयामध्ये सदरच्या जमिनी संबंधात दावा दाखल करू शकतो. मग तुम्ही म्हणाल 12 वर्ष संपल्यानंतर मग तर झालं ना. एखाद्या शेतजमिनीला 12 वर्ष झालेली आहेत की बाबा आता त्याच्यावरती कोणी हरकत घेतलेली नाहीये. तर अशा देखील प्रोव्हिजन्स कायद्यामध्ये आहेत की तिसरी पिढी, चौथी पिढी त्यांना त्यांच्या हक्क अधिकाराबाबत अंधारात ठेवलं जातं आणि कालांतराने अशी एक पिढी त्यात निर्माण होते की ज्यांना वडिलोपार्जित शेतजमीन मिळकत होती, त्यांच्या हक्काबाबत, अधिकारांबाबत माहिती मिळते.
म्हणून आत्ता हा मुद्दा आपल्याला मी सांगतो आहे, की फेरफार जो झाला त्यामध्ये जे वाटप झालेलं असतं खरेदी करण्यापूर्वी, मग आपण जे स्थानिक वृत्तपत्र असतं, लोकल न्यूजपेपर, त्यामध्ये आपण अशा पद्धतीची जाहीर नोटीस द्यायची आणि एक ती वकिलांमार्फतच दिली तर एकदमच छान, जेणेकरून कायदेशीर कुठली अडचण येणार नाही. आणि त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आपण करायचा, की अमुक अमुक गट आहे, अमुक अमुक शेतजमीन मिळकत आहे, गाव मौजे, तालुका, जिल्हा अमुक अमुक, यातील अमुक अमुक या व्यक्तीची ही एवढी जमीन आहे, याचा आम्ही खरेदी व्यवहार करणार आहोत. यावरती कोणाची हरकत असेल तर अमुक अमुक दिवसांमध्ये या पत्त्यावरती आपण पुराव्यासहित भेट घ्यावी, अशा जाहीर नोटीस आपण देणं गरजेचं असतं. जर ह्या दिल्या नाहीत तर मात्र व्यवहार आपला हा पूर्ण होईल की न होईल हे कायद्याच्या चौकटीत आपण जेव्हा दिवाणी न्यायालयात दावा जातो तेव्हा ते मेहरबान कोर्ट ठरवतं. परंतु दरम्यानच्या काळामध्ये आपण दिलेला पैसा देतो आणि विकतचं दुखणं घेतो, अशी परिस्थिती उद्भवते. म्हणून जमीन व्यवहार करताना ह्या गोष्टी तपासा. पुढची गोष्ट, की व्यवहार करताना तुम्ही नोटरीवरती व्यवहार केलाय का? नोंदणी दस्ताने केलाय का? हे पहा. कारण नोटरीवरचा जो व्यवहार असतो तो कितीही वेळा होतो आणि अशा बऱ्याच फसवणुकीच्या घटना आजकालच्या जमान्यात जसा जसा आता गुंठे बाजार, गुंठ्यांचा भाव इतका वाढत चाललेला आहे, त्यामुळे एक जर आपण नोटरीवरती व्यवहार केला असेल तर तो फायनल व्यवहार होता का? यापूर्वी नोटरीवर त्याने दिलं नसेल हे कशावरून? म्हणून नोंदणी दस्ताद्वारे आपण व्यवहार केलेलाच चांगला. आता यामध्ये नोंदणी दस्त करत असताना जर वडिलांच्या नावे जमीन असेल तर या दस्तामध्ये आपण त्याची पत्नी, त्याचा मुलगा आणि मुलगी यांची देखील संमती किंवा साक्षीदार म्हणून सह्या, अंगठे घेणं गरजेचं आहे. उद्याला ते पुन्हा उभे राहून म्हणू शकतात, की आमच्या वडिलांनी केलेला व्यवहार आम्हाला माहीत नव्हता. ते अज्ञानी आहेत, अडाणी आहेत, त्यांना जमिनीच्या गोष्टी काही कळत नाहीत. म्हणून साक्षीदार आणि संमतीला जर वडिलांची आपण जमीन घेत असाल तर त्यांची मुले ही उपस्थित ठेवून, पत्नी असेल तर पत्नी, यांच्या सगळ्यांच्या सह्या आणि अंगठे घेणं आवश्यक आहे. आणि हे आपल्याला होणाऱ्या पुढच्या नुकसानापासून वाचवू शकतं. पुन्हा एक, की ज्या व्यक्तीशी आपण व्यवहार करतो आहोत तो व्यक्ती मेडिकली फिट आहे का? हे भविष्यात होणाऱ्या अडचणी, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणींना आपल्याला सामोरे जाऊ लागू नये म्हणून एक प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअरचा म्हणून एक मुद्दा उपस्थित करतो आहे. जर ते पाहिलं ती व्यक्ती आहे, मेडिकली फिट आहे, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते आणि जमिनीचा व्यवहार करू शकते, अशा पद्धतीनं असेल तर निश्चित व्यवहारामध्ये तुम्ही पुढे जा. जर अशा पद्धतीनं तुम्ही या आत्ता मी काही गोष्टी सांगितल्या त्या जर तपासल्या आणि व्यवहार चांगल्या पद्धतीनं आपला सुरळीत झाला तर आपला पैसा योग्य ठिकाणी लागल्याचं समाधान आपल्याला मिळेल. यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर निश्चित पहा. चॅनल आपला आपल्या पाठिंब्यानं ग्रो करतो आहे. मला आणखीन अपेक्षा आहे. याच चॅनलवरती मी जमीनशी संबंधित, गुन्हेगारीशी संबंधित आणि थोडे विनोदी जोक्स आणि त्याचे व्हिडिओज टाकत असतो. बऱ्याचदा असं होतं की कॉमेडी चॅनल आहे तर कॉमेडीच टाकलं पाहिजे, कायद्याचं आहे तर कायद्याच टाकलं पाहिजे. पण मित्रांनो, ज्या ज्या गोष्टी मला जमतायत त्या करण्याचा प्रयत्न मी करतोय. आपल्या प्रेमानं जर चॅनलला सपोर्ट केला
तो सपोर्ट माझ्यासाठी फार महत्त्वाचा असेल. निश्चित आणखीन पुढे भरारी घ्यायची आहे. जे नॉलेज माझ्याकडे आहे कायद्याचं, इंग्लिशचं आणि आपल्याला हसवण्याचं, हे मी या YouTube चॅनलच्या माध्यमातून करतो आहे. याला असाच आपला प्रतिसाद राहू द्या. धन्यवाद.